बाबा आईचं नाडकर्णी सरांकडे काय काम आहे? मला असं वाटतंय की वृंदाच्या परीक्षेमध्ये विघ्न आणण्यासाठी तिचा काहीतरी प्रयत्न चालले. नाही नाही, तू समजतोयस तसं काही नाहीये प्रसाद. उलट कांताला असं वाटतंय की नाडकर्णी सर वृंदासाठी एवढं करतायत की त्याचा काहीतरी मोबदला द्यायला पाहिजे, म्हणून पैशा संदर्भात ती त्यांच्याशी बोलणार आहे. तुम्हाला दोघांनाही आश्चर्य वाटलं ना? मान्य आहे की कांता चांगलं वागायला लागली की आपल्याला तिचा संशय येतो, पण कदाचित आपणही चुकत असू तिला समजून घ्यायला, नाही का? तिचं खरंही आपल्याला खोटं वाटू शकतं. तिला सुबुद्धी झाली असेल आणि तिचं चांगलं वागत असेल तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे ना. बाबा तुम्ही जे म्हणताय ना ते अगदी खरं आहे. आईंचा स्वभाव जर खरंच बदलला असेल तर सगळंच किती छान होईल, नाही? नाही, ती बदलेल असं नाही वाटत मला. तुम्ही काय बोलताय हे मला खरंच कळलेलं नाहीये. वृंदाचं डॉक्टर होणं घरात कोणालाच मान्य नाहीये. नातवाचं तोंड बघण्यासाठी अजून 5-7 वर्ष नाही थांबू शकत. माझ्या मुलाला मुलांची फार आवड आहे आणि यांना सुद्धा खूप ओढ लागली आहे नातवाचं तोंड बघायची. पण वृंदा हट्टालाच पेटली आहे आणि तिच्या हट्टापुढे कोणाचंच काही चालत नाहीये. तिच्या या हट्टापायी माझ्या मुलाने तिला डिवोर्स वगैरे दिला तर? शेवटी पुरुषाची जात आहे. दुसरं लग्न करून मोकळा झाला तर काय होईल हिचं? बरं, तिच्या आई वडिलांकडे एवढे पैसे नाहीयेत, त्यामुळे तसंही तिचं शिक्षण पूर्ण होऊ शकणार नाही. एक वेळ आमच्याकडे लक्ष नाही दिलं ना तरी चालेल, पण निदान स्वतःचा संसार तरी वाचवावा तिने. म्हणून मला तुमची मदत हवी आहे हो, आणि त्यासाठी मी वाटेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे. कराल ना हो एवढी मदत? काय समजताय हो तुम्ही मला? मी विकाऊ नाहीये आणि या असल्या पैशाची तर मला अजिबात गरज नाही. आणि एक लक्षात ठेवा, वृंदासाठी मी जे काही करतोय ना ते तिच्या प्रेमापोटी करतोय मी. तुम्ही म्हणताय तसे तुमचे मिस्टर आणि तुमचा मुलगा जर का वागत असतील ना तर ती त्यांची चूक आहे. मूल हवंय म्हणून डॉक्टर होऊ देणार नाही हे असं म्हणणारा तुमचा मुलगा मूर्ख असला पाहिजे. त्याने जर का तिला डिवोर्स दिला आणि तिच्या आई वडिलांनी तिचं शिक्षण पूर्ण नाही केलं तर तिचा शिक्षणाचा सगळा खर्च मी उचलेन. पण तिचं शिक्षण मी पूर्ण करेन. वृंदासारख्या शिकलेल्या मुलीला, हुशार मुलीला जर का हे असं शिक्षण मिळणार नसेल तर त्यासारखी दुर्दैवी गोष्ट दुसरी कुठलीच नाही. हो सर, पण माझा हेतू तर समजून घ्या. तुमच्या हेतूशी मला काही घेणं देणं नाही. मुळात मला हे प्रकरणच पटलेलं नाही. माझं सुद्धा हेच म्हणणं आहे. मी म्हणून तर वृंदाच्या शिक्षणासाठी एवढा पैसा खर्च करतेय ना. पण ते यांना आणि माझ्या मुलाला कोण समजवणार आहोत? मी समजावीन त्यांना. नको नको, माझ्यावर दया करा. आपलं असं काही बोलणं झालंय हे त्यांना कळू देऊ नका.
त्यांना अजिबात आवडणार नाही ते. मी वृंदाचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून तिच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आणि उद्या जरी माझ्या त्या मूर्ख मुलाने या पोरीला डिवोर्स दिला ना, तरी तिचं शिक्षण मी पूर्ण करणार. नाही, मला खरंच तुमच्याबद्दल अभिमान वाटतोय आता. या बाबतीत मी तुमच्या सोबत आहे असं समजा. हा तुमचा मोठेपणा आहे सर. आता जे आपण काही बोललो ना, ते कोणाला काही कळू देऊ नका. अगदी वृंदाला देखील नको. मला वचन द्या तसं. वचन दिलं असं समजा. येतो मी. पण तुमचे मिस्टर आणि तुमचा मुलगा फार सज्जन आणि शिक्षणाला महत्व देणार आहेत असं मला वाटलं होतं. माझ्या मुलाला जर शिक्षणात रस असताना तर तो स्वतः 12वी पास नसता का झाला. तरीच बायकोला शिकवण्यात रस नाहीये त्याला. असो, येतो. नाडकर्णी नाडकर्णी. सर, प्रसाद, तुम्ही फार शिकला नाहीत याचा अर्थ तुमच्या पत्नीनंही फार शिकू नये असं काही नाही. सर काय झालं? मला वाटलं होतं की तुझ्या सासरची माणसं शिक्षणाला खूप महत्व देतात, पण तसं कुठे दिसत नाहीये मला. पण सर असं झालंय तरी काय? तुला काहीही गरज लागली तर मी आहे. वृंदा, नाडकर्णी सर असं का म्हटले की तुझ्या सासरच्यांना शिक्षणाचं काही महत्व नाहीये म्हणून? याचा अर्थ काय असू शकतो? 2 लाख. $2 लाख मागितले त्यांनी. आणि मी देत नाही असं सांगितलं तर माझ्यावर भडकला हा माणूस. मला तुम्हाला काही शिक्षणाचं महत्व नाहीये का? मी एवढी मरमर करतो या वृंदासाठी, तर तुम्हाला त्याचं काही महत्वच राहिलेलं नाहीये. अहो, महाविक्षिप्त माणूस आहे हो हा. मला म्हणाला, वृंदानी इतक्या कमी शिकलेल्या माणसाशी लग्न करून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. तेव्हा मात्र खूप राग आला मला. मग मी म्हंटल, नाही देत जा पैसे. तो गेला ना हो रागून. नाही आई, सर असे नाहीयेत. अगं मूर्ख मुली, पैसा बोलतो, पैसा. अगं ज्याला त्याला हल्ली पैसाच हवा असतो.
त्यांना वाटलं असेल वृंदाचं सासर एवढं श्रीमंत आहे, सहज 1,00,000-2,00,000 रुपये उकळता येतील. नाही, खोटं आहे हे. पण त्यांनीच तर सांगितलं आहे. नाही आई, नाडकर्णी सर असं करणं शक्यच नाही. तुम्ही 10,000 दे असं म्हणाला होतात की नाही, मी 20,000 रुपये देऊ केले. तो पैसे माझ्या तोंडावर फेकले आणि निघून गेले. मावशी, त्या नाडकर्णी सरांना तू पैसे देऊन आपल्या बाजूने वळवलंस का ग? मास्तरडा मेरा चांगलाच हट्टी आहे ग, कशालाच बदला नाही. उलट वरती मलाच लेक्चर देऊन गेला. म्हणजे तुझा हा वार पण वाया जाणार? छे ग, मास्तरडा जर माझ्या बाजूने होत नसेल ना, त्याला या घराचे दरवाजे कायमचे बंद करणार मी. आणि त्यासाठी मी पहिलं पाऊल उचललं सुद्धा आहे. तो भरपूर पैसे मागतोय अशी बोंब ठोकलीये मी. ते पैसे द्यायला कोणाकडेच पैसे नाहीये. त्यामुळे हे किंवा प्रसाद यापैकी कोणीही त्या मास्तरड्याकडे जाऊन खरं खोटं करणार नाही. पण समज मावशी त्यांनी विचारलं की तुम्ही एवढे पैसे मागितलेत का आणि सर नाही म्हणाले तर? अगं गधडे, उगाच कोणी हात दाखवून अवलक्षण करायला जाणार नाही. आणि मी त्या मास्तरड्याला हे आणि प्रसाद कसे वृंदाच्या शिक्षणाविरुद्ध आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीने समजवले. त्यामुळे तो मास्तरडा त्या दोघांशी या संदर्भात काहीही बोलणार नाही. म्हणजे परिस्थिती कशी झाली आता, तेरी भी चूप मेरी भी चूप. याच परिस्थितीचा आपण फायदा घ्यायचा. या घराचे दरवाजे त्या मास्तरड्यासाठी कायमचे बंद करायचे. मावशी, तुझं प्लॅनिंग खूप छान आहे, पण तू एक गोष्ट विसरतेस, ती म्हणजे वृंदा. वृंदा आपल्या मास्तरांना चांगलंच ओळखून आहे. त्यामुळे तिने या तिघांमधले गैरसमज दूर केले तर? वृंदा वृंदा वृंदा, ग्रहणच लागलंय या पोरीचं या घराला. शी, जेव्हापासनं या घरात आली आहे ना, अशी ठाण मांडूनच बसली आहे सटवी. तिला बाहेर काढायचा जेव्हा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा आडवी आली आहे मला. माझ्या या सुपीक डोक्याचं पार नापीक डोकं करून टाकलं या तिच्या ताणापायी. पण आता नाही, आता या माझ्या डोक्याला सतत खत पाणी मला द्यावंच लागणार. अशा परिस्थितीत मार्ग आहे, मार्ग आहे. वृंदा, आपण सरांशी पैशाच्या बाबतीत आधीच बोलायला हवं होतं का? नाही म्हणजे ते आपल्यासाठी एवढे कष्ट करतायत आणि आपण काही मोबदल्याचं विचारतही नाहीये, ते बरं नाही दिसत ना. बाबा, मुळात सर असं काहीही मागतील असं मला अजिबात वाटत नाही. मग मी सरांना 7-8 वर्ष ओळखते आणि त्यांचा स्वभावही चांगलाच माहिती आहे मला. आमच्या शाळेत किंवा समाजात एक सज्जन देव माणूस म्हणून ओळख आहे त्यांची. कोणाच्याही मदतीला पटकन धावून जाणारा असा माणूस. नाही बाबा, ह्या सगळ्यात नक्की काहीतरी गैरसमज झालाय. पण तुम्ही काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. मी शांतपणे बोलते ह्या विषयावर सरांशी. अगं पण वृंदा, त्यांनी खरंच पैसे मागितले असतील तर? प्रसाद, अरे असा विचारही येत नाहीये माझ्या मनात, कारण माझं मन मला सांगतंय की सर कधीही असं काहीही डिमांड करू शकत नाही. हो प्रसाद,
पण आता हे जे काही झालंय त्याचे परिणाम मात्र चांगले होणार नाहीयेत एवढं नक्की. पण आता हे जे काही झालंय त्याचे परिणाम मात्र चांगले होणार नाहीयेत एवढं नक्की. त्यामुळे ह्याचं कारणही आपल्याला आता कळायलाच हवं. ठीक आहे, हा प्रॉब्लेम आपण उद्या सॉल्व्ह करू. हा, तुझा नवरा उद्या डिपॉझिटचा चेक देतोय जागेच्या मालकाला. हो हो. मस्त. आपल्याला दुकान मिळाल्यावर ना आधी आपण त्याला रंग देऊया. पण रंग कुठला द्यायचा ते मी ठरवणार हा प्रसाद. आपण ना दुकानाला एकदम फ्रेश रंग देऊ. म्हणजे असा प्रकाश देणारा रंग द्यायला हवा नाही. तुला कुठला रंग द्यायचा ना तो उद्या दे प्रसाद. आत्ता माझ्या बरोबर चल, तुला 2.5 लाख रुपयाचा चेक लिहून देतो. आणि 1.5 लाख मी ऑलरेडी तुझ्या बँकेमध्ये अकाउंटमध्ये भरलेले आहेत. म्हणजे आता 4-1 लाख तुझ्या अकाउंटला आहे. आणि जे काय डिपॉझिटचे वगैरे चेक देणार आहेस ना ते तुझ्या अकाउंटमधनच दे. म्हणजे तुला हिशोबाला बरं पडेल. काय ठीक आहे, उद्याच मी तो चेक बँकेत टाकतो आणि त्या चेकच्या अगेन्स्ट त्या मालकाला 2 दिवसाचा पोस्ट डेटेड चेक देतो. हो, म्हणजे गाळा तरी ताब्यात मिळेल. मी आता अभ्यासाला बसू. हो डॉक्टरीन बाई, कशाला एवढं टेन्शन घेता? प्रसाद अरे काय हे? माझ्या 12वीच्या परीक्षेचाही अजून पत्ता नाही आणि तू काय डॉक्टरीन बाई लावून ठेवलंस? प्रत्येक पेपरला हिला पैकीच्या पैकी मार्क मिळतात तिला, मग ती डॉक्टर नाही होणार तर काय? म्हणजे काय होणारच. बाबा तुम्ही दोघ जण असं बोलताना म्हणून माझं टेन्शन अजूनच वाढतं. जाऊ दे, मी बसते अभ्यासाला. तू चल माझ्यावरून, माझं काम आहे जरा. हा. चले आओ चले आओ चले आओ. हा चातक कोणाची वाट बघतोय? पावसाची तर नक्कीच नाही. वाट करण्याची वाट बघते. माझी वाट लावायला निघालाय ना. ह्याला माहिती नाहीये त्याची गाठ कांटा चोरगेशी आहे. काल जो काही प्रकार घडलाय त्यानंतर इथे यायचं धाडस करणार नाही तो. जर समजा केलंच तर त्याला लगेच घराच्या बाहेर काढायला हवं. शैतान का नाम लिया शैतान हाजिर.